झी 24 तास एक पाऊल पुढे। हक्काच्या घरांसाठी बुधवारी सकाळी गिरणी कामगारांनी आणखी एक मोर्चा काढत शक्ती प्रदर्शन केलं आणि राज्य सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला। भायखळ्याच्या राणीची बाग ते आझाद मैदान असा विशाल मोर्चा काढण्यात आला। मात्र संध्याकाळी मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा आश्वासन मिळाल्याने आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा निर्णय गिरणी कामगारांनी घेतलाय। लॉटरीत लागलेली गिरणी कामगारांची घरं गिरणी कामगारांना कधी मिळणार आणि उर्वरित कामगारांच्या घरांचं काय असा प्रश्न उपस्थित करत पुन्हा एकदा गिरणी कामगार रस्त्यावर उतरले। सकाळी 10:30च्या सुमारास भायखळ्याच्या राणीच्या बागेपासून सुरू झालेल्या या विशाल मोर्चात विविध गिरणी कामगारांच्या संघटना सहभागी झाल्या होत्या। दुपारी 1च्या सुमारास हा मोर्चा आझाद मैदानात पोहोचला। यावेळी गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवण्याची राज्य सरकारची इच्छाच नसल्याची टीका गिरणी कामगारांनी केली। संबंध महाराष्ट्रातून आम्ही लोक आलेलो आहोत, उत्तर प्रदेशमधून आलेले आहेत, आंध्र प्रदेशमधून आलेले आहेत। सर्व कामगार आज आम्ही ठिय्या मांडून तिथे बसणार आहोत आझाद मैदानमध्ये। आणि जोपर्यंत मुख्यमंत्री 1 लाख घरं देण्याचं MMRDचं ठोस आश्वासन देत नाही, कॅबिनेटमध्ये निर्णय करत नाही, तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही। दुर्दैव असं आहे की आम्हाला वारंवार लढा द्यायला लागतोय। मुख्यमंत्र्यांनी हा जर निर्णय लवकर घेतला असता तर आम्हाला लढा द्यायची वेळ आली नसती। पण महाराष्ट्र शासन कामगारांसाठी काही करते, कुठल्याही क्षेत्रातल्या कामगारांसाठी असं अजिबात वाटत नाहीये। सरकार जवळजवळ डिम्म झालेलं आहे, कुठलाही निर्णय घ्यायचा नाही, ढकलत राहायचं। 2 महिने आम्ही थांबलो, मुख्यमंत्र्यांना वारंवार पत्र दिली तरी मुख्यमंत्री साधी प्रतिक्रिया सुद्धा देत नाहीत। आणि म्हणून आता निर्धार आहे, आता आम्ही आझाद मैदानावरून उठणार नाही जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन देत नाहीत। गिरणी कामगारांच्या या मोर्चात मुंबई बाहेरूनही अनेक गिरणी कामगार सहभागी झाले होते। कितीही वेळा रस्त्यावर उतरावं लागलं तरी चालेल, पण लढा कायम ठेवणार असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली। MMRDची घरं जी आहेत ती मालकी तत्वाने डिक्लेअर करावी, अन्यथा या ठिकाणी जर आज मोर्चाने जर निर्णय मिळाला नाही तर आम्ही जे नेते मंडळी आहेत सगळ्या युनियनचे एकत्र आलेले आहेत ते सगळे बेमुदत उपोषणाला बसणार आहेत। संध्याकाळी गिरणी कामगारांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली। मात्र निर्णय न घेता मुख्यमंत्र्यांकडून फक्त आश्वासनच मिळाल्यानं आझाद मैदानावरील धरणं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार गिरणी कामगारांनी केलाय। झी 24 ताससाठी मुंबईहून अमित जोशीसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।